या ठिकाणी चांगलं काम झालं म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने सुद्धा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम घेत असताना आमचे डॉक्टर जाधवजी, त्याचबरोबर मगरेजी, नवमोदीजी यांच्यावर बसलेले सर्व सहकार्यांचं आणि ज्यांना हे किट मिळणारे सर्व आलेल्या माझ्या मातृभगिनी बंधू भगिनींचं मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्व मिळून आपण सर्व जणांनी एक दिलाने आपल्या भागाचा, आपल्या एरियाचा कसा चांगला विकास होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. परत एक वेळेस मी वाटपच्या कार्यक्रमाला मला आदरणीय मगरेजी, नवकुतेजी, डॉक्टर जाधवजी यांनी मला बोलवलं, त्याबद्दल त्यांच्या बरोबर मनापासून आभार मानताना आमचे जुने मित्र लायक बाबू, मलाच वाईट वाटलं की त्यांनी मला थोडा सन्मान दिला. माझं त्यांचं प्रेम जवळपास नाही म्हटलं तर 25 वर्षापासून मी कॉर्नरवर राहतात आणि त्यांचा माझा प्रेम फार मोठा आहे. आणि शेवटी जात पात हे बघले जात नाही. बोलणार नाही. परवाही त्या ठिकाणी आरतीला जाताना मला पाहिलं आणि घरातून आवाज दिला. तर हे तुम्हाला प्रेमाचं टिकवावं लागतं सर्व समाजाबरोबर. मी तुमचाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि परत एक वेळेस या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व माताबंधू भगिनींचं या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपण त्या ठिकाणी उद्योग उभं करावं. ते उद्योग उभं करत असताना आपण त्या ठिकाणी उद्योग उभा केल्यानंतर आपल्या समाजाच्या लोकांना सुद्धा तशी चांगली नोकरी देता येईल यासाठी सुद्धा आपण पाहिलं असं आता शहरात पहिल्यांदा तुम्ही पाहिलं शिंदे साहेब सिल्लोडून आले. आमचे पालकमंत्री सत्तारभाईचे येतो त्यांनी हात टाकायला मी सांगितलं. संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विनंती हात टाकावं आणि त्यांनी त्या ठिकाणी हात टाकलं. आणि मी हळूच कानात साहेब माझी विनंती आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मला चांगलं करायचं, तर माझी विनंती आहे की आपण 5 कोटी रुपये द्यावं. त्यांनी एका मिनिटात 5 कोटी रुपये दिले. तिथून पुढे निघालो आम्ही अण्णाभाऊ साठेचे चित्र. थोडा उशीर झाला. अण्णाभाऊ साठेचेही 2 कोटी रुपये आदरणीय त्याच्या पुढे गेल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ गेलो. तिथेही हात टाकताना कानात सांगितलं मला बोललं म्हणजे काय माझी विनंती आहे 5 कोटी रुपये आपण द्यावं. या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनवायचा म्हणजे या सीएम साहेबांचं एवढं कर्तव्य आहे. कारण प्रत्येक जण आपल्या इथे सांगत असत तरी विचार करत की कोण आला कोणाला पाहिजे. रात्री 4-4, 5-5 वाजेपर्यंत सकाळी 3:30ला मुंबईला त्या दिवशी माझ्या पेपरवर सही घेऊ शकतो. एवढे लोक त्यांच्याकडे रात्रभर असतात. खरंच आपल्याला या महाराष्ट्राला मला वाटत की मला 40 वर्ष झाले राजकारणात. महापौर, चेअरमन, विरोधी पक्षनेता, 2 आमदार, एकदा खासदार. मी खासदार सुद्धा 28 वर्षापूर्वी झालेलो. 1996 तर आजपर्यंत मला प्रामाणिकपणे सांगेल की यांच्यासारखा मी सीएम कधी पाहिला नाही. कारण यांनी एवढं कामं केले आणि कधी विचार केला नाही. लाडकी बहिणासाठी अनेक योजना आहे. आमच्या त्यांनी जाईल सर्व योजना सांगत बघणार नाही. पण खरंच सांगतो आपल्या फोटो सांगत नाही. 400 कोटी रुपये कोणी दिले असं ते 22 वर्षापासून चिखलामध्ये राहत होते. त्यांना अंत्ययात्रा घेऊन जाता येत नव्हती. या पावसाळ्याच्या दिवसात आता मुलाला शाळेला घेऊन जाता येत नव्हतं. अशा ठिकाणी तुम्ही माझ्यावर चला. कसे रोड झाले आपण पाहिले तर आपल्याला वाटत प्रदीप पंडित जाधव, प्रदीप पंडित जाधव, भैया समोर बघा तुम्ही. उषा देवराव जाधव,
कल्पना कटारे. मगरे साहेब इकडे. कल्पना हो ते येतात. तुम्ही लक्ष द्या इकडे. ए भैया माझ घे तुझं मोबाईल. आहे का कल्पना साळवे, सुनंदा चंद्रमणी साळवे, स्वाती ईश्वर कपाळे. त्या किटला हात लावा वरती. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा समोर. मगरे इकडे बघा सगळं. श्रीमती गुंभाबाई त्या किटला हात लावा. मगरे. ठीक. या या मगरे. धन्यवाद. तळागाळातील ज्या महिला आहेत ज्यांना सरकारकडून आज कामगार जे आहेत बांधव आपले ते अतिशय अडचणींचा सामना करत असतात आणि कामगार कल्याणची ही योजना ही सर्वसामान्यासाठी या सरकारने जी काढलेली आहे ती खरंच कौतुक करण्यासारखी योजना आहे. आज हे जमलेले सगळे कामगार यांना भांड्याचं किट या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने माननीय मध्यचे लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते आपण या किटचं वाटप या ठिकाणी आज केलेलं आहे. काय सांगतील महिलांना या किट बद्दल, कसा वापर करावा? खरं सांगायचं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात भांड्याचं किट हे सरकारने देऊ केलेलं आहे. मला असं वाटतं एखाद्या गरीब मुलीचं लग्न याच्यामध्ये होऊ शकतं की तिला संसार बांधली म्हणून एक किट जरी दिली तरी त्या संसाराला त्या कुटुंबाला हा एक मोठा आधार या ठिकाणी होतोय. या ठिकाणी आज कामगारांना किट वाटण्यात आलेली आहे. तसंच आयोजक भीमरावजी मगरे, नवतुरे, संजयजी जाधव या ठिकाणी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी या शहराचे लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब तसेच नेत्या आमच्या भगिनी प्रतिभाताई जगताप ह्या देखील उपस्थित होत्या. तसंच सर्व संदीपजी गोसावी, चंद्रमणी सोनवणे, सुजित साळवे, पाटील काका हे सर्वच उपस्थित आहे आणि इथं सर्व कामगार ज्यांना किट भेटणार ते सर्व उपस्थित आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं खरंच मार्गदर्शन आणि जी मेहनत घेतली ती हे आयोजक भीमरावजी मगरे, नवतुरे, संजय जाधव यांनी केलेली आहे. आणि यांना आमचा केव्हाही पाठिंबा असेल, सहकार्य असेल, जेही आमच्याकडून जे मदत असेल, साहेबांकडनं जी मदत असेल आम्ही त्यांच्यासोबत आहे. काही मदत लागलीच तर आम्हाला कधी हाक मारावं, आम्ही त्यांच्यासोबत आहे. आजचा जो आज भांडे वाटपचा कार्यक्रम माननीय जयस्वाल साहेबांच्या हाती आपण इथे ठेवलेला होता. हा कार्यक्रम आपण इतक्या मोठ्या प्रमाणात घेतला आहे की आपण या कार्यक्रमाबाबत 650 लोकांना भांड्याची किट वाटतोय. 650 म्हटलं तर जवळपास आपण मध्यमध्ये 5000 लोकांची नोंदणी केलेली आहे मध्यमध्ये. आणि त्या प्रत्येक मुलांना स्कॉलरशिप, त्यांना त्याचे काय काय फायदे आहेत ही सगळी सुविधा आपण त्यांना घरपोच देतोय. तशी ही भांड्याची किट पण त्यांना आपण देतोय. एवढं बोलून मी जयस्वाल साहेबाचं आभार मानेल की त्यांनी एवढं सहकार्य केलं. ताईंनी पण सहकार्य केलं, संदीप भाऊ यांनी पण मोठं सहकार्य केलं. आमचे मित्र नवतुरे, संजय जाधव, राहुल भाऊ दिवेकर हे म्हणजे हमेशा सपोर्ट करत असतात. एवढं बोलून